पोलीस टाइम सतत आपल्या सेवेत 24 तास। मी चंद्रशेखर पाटील, पुण्यश्लोक साम्राज्य संघटना संस्थापक अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष संघर्ष सेना। आज जिल्हाधिकारी साहेबांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलं। निवेदनाचं कारण अतिशय लाजिरवाणी, महाराष्ट्राच्या बाबतीत बघायला गेलं तर अतिशय लाजिरवाणी बाब येत्या काही 2-4 दिवसामध्ये, गेल्या 2-4 दिवसांमध्ये या देशामध्ये घडलेलं आहे। कोलकात्यामध्ये जे काही मेडिकल कॉलेजमध्ये शिकाऊ डॉक्टर आहे त्यांच्यावर काही नराधमांनी लैंगिक बलात्कार करून त्यांचं निर्गुण खून केलेला आहे। ही बाब ताजी असतानाच त्याच्या लागोपाठ श्री शिवरायांच्या पुण्यभूमीत मासाहेब अहिल्यादेवी होळकरांच्या पुण्यभूमीमध्ये बदलापूर इथे 3 ते 4 वर्षाच्या शाळकरी मुलींवर तेथील त्या शाळेच्या शिपायाने त्या मुलीवर लैंगिक संबंध ठेवून संपूर्ण महाराष्ट्रभर या विषयाचा शोकांतिका मानत आहे। तर संघटनेच्या वतीने आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलं आहे। आणि निवेदनाच्या आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की जे हे कृत्य करणाऱ्या नराधमांना जास्तीत जास्त कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना बंद खोलीमध्ये फाशी नव्हे तर 4 चौघांमध्ये आणि रस्त्यामध्ये त्यांचं सरकलम करण्यात यावं अशी आमची संघटनेची मागणी आहे। त्याचबरोबर जे काही शाळकरी मुलांना प्रमाणापेक्षा जास्त मुलं स्कूल बसमध्ये त्यांना बसवून वाहतूक करतात, त्यामुळे भरपूर अपघातसुद्धा या शहरामध्ये बघायला भेटतात। तर त्याच्यासाठी काहीतरी या शाळेने लिमिट आखलं पाहिजे, मोजकेच विद्यार्थी त्या स्कूल बसमध्ये बसले पाहिजे या पद्धतीचा आदेश शाळांनी संस्थांनी काढले पाहिजे। त्याचबरोबर संपूर्ण शाळेमध्ये स्टाफ रूममध्ये असतील, प्रत्येक वर्गामध्ये असतील, महाराष्ट्रामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी असा आदेश काढला पाहिजे की प्रत्येक वर्गात शाळेच्या परिसरामध्ये CCTV बसवलं गेलं पाहिजे आणि त्याचं महिन्याला ऑडिट ही झालं पाहिजे।